रसिक श्रोते हो नमस्कार. 60 ते 100 या सुहासभाई मोळे यांच्या चिंतनपर विषयाचं अभिवाचन मी आता करतो आहे. ऐकूया 60 ते 100. बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले, बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले, वृद्धपणी देवा आता दिसे पैल तीर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. मित्रहो, या पंक्तीनुसार दक्षिण भारतामध्ये 60, 70, 80, 90 आणि 100व्या वर्षाचे वाढदिवस साजरे करण्याची विशेष परंपरा आहे. याचं कारण आपण 60, 70, 80, 90 आणि 100 ही वर्ष इतक्या थाटामाटात का साजरी करतो? या आकड्यांच्या मागं काही आध्यात्मिक अर्थ आहे का? का या केवळ सांस्कृतिक परंपरा आहेत? याचं उत्तर महाभारतातल्या एका प्रभावी कथेत दडलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, राजा ययातीचं आयुष्य ऐश्वर, सुख आणि यशानं परिपूर्ण होतं. पण जेव्हा अचानक वृद्धत्व आलं तेव्हा तो आतून हादरला. सखोल चिंतनानंतर त्याला एक गहन सत्य उमजलं. काय होतं ते? सुखाला मर्यादा आहेत, पण इच्छेला कधीच अंत नसतो. हे ते गहन सत्य आहे. सुखाला मर्यादा आहेत, पण इच्छेला कधीच अंत नसतो. मित्रहो, या एका जाणीवेनं ययातीचं आयुष्य बदललं. त्यानं वृद्धत्वाचा स्वीकार केला आणि स्पष्ट केलं की मानवी आयुष्यामध्ये 5 आंतरिक वळणं असतात, जी वयावर नाही तर स्वीकार, समज आणि समजूतदारपणावर आधारित असतात. विशेष म्हणजे ही 5 वळणं भारतीय परंपरेतल्या 60, 70, 80, 90 आणि 100 वर्षाच्या टप्प्यांशी तंतोतंत जुळतात. 60 वर्ष, षष्टी, मन साठवण्याकडून समजून घेण्याकडे वळतं. अर्थात बराच उशीर झालेला असतो. वयाच्या 60व्या वर्षी शरीरात नाही तर प्राधान्यक्रमात बदल होतो. मला अजून किती मिळू शकेल हा प्रश्न हळूहळू मावळतो आणि आता खरंच महत्त्वाचं काय आहे हा प्रश्न त्याची जागा घेतो. इथं आत्मचिंतन सुरू होतं. आता गोंगाट, टाळ्या किंवा इतरांकडून मिळणाऱ्या मान्यतेची गरज उरतच नाही. आता ओढ असते ती केवळ स्पष्टतेची. हा ऱ्हास नाही तर महत्त्वाकांक्षेला मिळालेली परिपक्वतेची जोड आहे. 70 वर्ष, भीमरथ शांती. स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा, बाहेरच्या प्रवासापेक्षा आंतरप्रवास, आंतरयात्रा, शांतता अधिक शक्तिशाली आणि हवीशी वाटते. 40 आणि 50मध्ये आपण ओरडून स्वयंनिर्मित जगाला आपलं म्हणणं पटवून देण्यात वेळ घालवतो. 70व्या वर्षी एक शांत बदल घडतो. तुम्ही आता लगेच प्रतिक्रिया देत नाही. वादांचं आकर्षण संपतं. वाद जिंकण्यापेक्षा नातं टिकवणं जास्त महत्त्वाचं वाटतं. एक जाणीव प्रबळ होते, बरोबर असण्यापेक्षा शांत असणं जास्त मौल्यवान आहे, जे आपल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी देखील गरजेचं आहे. आमूलाग्र बदल कशातच शक्य नाही. म्हणूनच 70वं वर्ष साजरं केलं जातं. 80 वर्ष, सहस्त्रचंद्रदर्शन, शताभिषेक महा. तुमचं अस्तित्वच एक उपचार बनतं. 80व्या वर्षी लोक तुमच्याकडे केवळ सल्ल्यासाठी येत नाहीत, ते काहीतरी सखोल शोधत येतात. एक असा विश्वास की आयुष्य जगता येतं, पचवता येतं आणि समजून घेता येतं. या वयात तुमचं अस्तित्वच एक आशीर्वाद बनतं. शब्दांची गरज उरत नाही. तुमचं असणंच सांगून जातं, सगळं काही ठीक होतं. आयुष्य आपला मार्ग शोधून घेतं. म्हणूनच 80वं वर्ष पवित्र मानलं जातं. 90 वर्ष, नवतिहा. वृत्तीची निवृत्ती आपणासकट अवघेची ब्रह्मचतुर्भुज. अहंकार हळूच निवृत्त होतो. 90व्या वर्षी काहीतरी दुर्मिळ घडतं.
तुम्हाला आता लोकांना सुधारण्याची इच्छा होत नाही. तुम्ही तुमच्या मतांना चिकटून राहत नाही. गोष्टी वैयक्तिकरित्या घेतल्या जात नाहीत. तुमचं मन सहजासहजी दुखावलं जात नाही. हे नुसतं अशक्तपणामुळे घडत नाही, तर आयुष्यानं तुम्हाला आत्तापर्यंत पुरेसं आणि पुरेपूर दाखवलेलं असतं. क्षुल्लक गोष्टी आता तुमची ऊर्जा खर्च करायला पात्र नसतात. एक सात्विक शांतता मनात स्थिरावलेली असते आणि ही टोकाची तटस्थता खरी आध्यात्मिकता आहे. मित्रहो, 100 वर्ष, शतमानमः. आयुष्य वैयक्तिक कहाण्यांच्या पलीकडे जातं. 100 गाठणं किंवा 100व्या वयापर्यंत पोहोचणं म्हणजे केवळ वर्षांची संख्या गाठणं नव्हे. ही अशी अवस्था आहे जिथं आयुष्याचं 3 डायमेन्शन व्यापक चित्र स्पष्ट फिरू लागतं. तुम्हाला जाणवतं की तुम्ही वाहिलेल्या अनेक चिंता, वेग आणि आवेग अनावश्यक होत्या. तुम्ही दुसऱ्यावर आणि स्वतःवर केलेलं प्रेम हेच खरोखर महत्त्वाचं होतं आणि हे आयुष्य नेहमीच एका अनामिक दयाळू शक्तीनं सावरून धरलेलं होतं. 100व्या वर्षी व्यक्ती एक व्यक्ती उरत नाही, तर ती एक दैवी अस्तित्व बनते. नष्ट होणाऱ्या शरीरापलीकडची एक चिरंतन आभा म्हणून. तर ही आहे 100. तर मित्र हो, आता आपल्या लक्षात आलं असेल की दक्षिण भारतात 60, 70, 80, 90 आणि 100व्या वर्षाचे वाढदिवस का साजरे केले जातात. ही विशेष परंपरा का टिकून आहे. साठी ते 100 या चिंतनपर लेखाचं लेखन सुहासभाई मुळे, अहिल्यानगर यांचा आहे. त्यांचा मोबाईल नंबर 9823722212 आणि हे चिंतनपर विचार आपल्यापर्यंत स्वरमाध्यमातून पोहोचवले दत्ता सरदेशमुख यांनी. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.